चला सकाळ सकाळच आपला नाश्ता झाला आहे आणि अजून एक घे चहा. चला या नाश्ता करायला या. आपण थांबलो आता हातकंब्या फाट्यामध्ये आणि इथं आपण केला आता नाश्ता. आणि आता आपले सर येत आहेत, देवरुखकर सर, आणि मग आपण आपल्या प्रवासाला निघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी 6 वाजल्यापासून आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण चाललेलो आहोत ते म्हणजे महाराजांच्या दर्शनाला, अर्थात किल्ले रायगडावर. आणि हा जो प्रवासाचा एकंदरीत सगळा व्हिडिओ आहे, टप्प्याटप्प्यादरम्यान हा व्हिडिओ आपणासमोर मांडण्याचा आजचा प्रयत्न असणार आहे. सो मित्रांनो, पाऊस देखील सुरू झालेला आहे आणि एकंदरीत छान वातावरण आहे. आणि अशा या छान वातावरणामध्ये आपला महाराजांच्या दर्शनासाठीचा प्रवास घडून येणार आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ जर आपणास आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकून दाबा. आपल्यासोबत आहेत ते म्हणजे देवरुखकर सर, त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली, असे एकूण आम्ही 7-8 जण एकंदरीत निघालेलो आहेत प्रवासाला. सो मस्त मजा येणार आहे आणि पावसाचा सीझन असल्यामुळं अगदी छान निसर्गरम्य दृश्य पाहत आपण जाणार आहोत. तर चला, पेट्रोल पंपमध्ये आपण थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे आणि पाठीमागे आहे तो मुंबई गोवा हायवे. चला आता फ्रेश होऊन आपण निघालो आहे. आपली एवढी सगळी गँग आहे, हे बघा. नाश्ता आता नाश्ता वगैरे करून आपण निघालो. सर, आपला पहिला स्पॉट आता महाडला जाणार ना आपण. महाडमध्ये गांधारपाल्याची लेणी बघा, गांधारपाल्याची लेणी आपण. आणि रायगडावर दर्शनासाठी आपण उद्या जाणार, त्यामुळे उद्या पूर्ण आपण दिवस रायगडावर मस्त घालवणार आहोत. आता चाललोय महाडला. आता आलोय खेडला. इथून जवळपास 1 तास लागेल अजून खेडला जाईपर्यंत. तोपर्यंत मस्त पाऊस पण नाही आहे. मस्त निसर्गाचा आनंद घेत पाठीमागचे काही मंडळी झोपलेत अजून. अंग आपली कंटाळली. कशेडी पावसाळा सुरू झाला. किती बघा ना, तो पुढून गाड्या दिसतात नाही, काय माहिती डोंगरातल्या. ते काय ते बघा, ती काय गाडी डोंगरात. किती अंतर वाचलंय ना आला कशेडीचा. हा पूर्ण डोंगर पोखरला म्हणायचा, तसंच म्हणायचं ना. गाड्या कशा वरती पण सर चढ नाही लागत कुठे. सरळ बघा आता एवढा चढ नाही लागत. हा म्हणतो तेवढा चढ नाही. कशेडीचा बोगदा. ट्रेन जात होते ना बघितात ना, होय ना. आता गाडी पण बघतात ना आली बघ. असतच आपली सगळी गँग आली आता. ही बघा, ही सगळी मंडळी आहेत. जेंट्स फक्त आम्ही 2घच जण, बाकी सगळ्या गवळणी आहेत आता. तर आत्ता आपण आलो आहे गांधारपाली लेणी, जे की महाड मुंबई गोवा जो हायवे आहे ना, मुंबई गोवा हायवेच्याच बरोबर मुंबईकडे जाताना लेफ्ट साईडला आहे. आणि एवढा डोंगर आपल्याला अजून चढायचा आहे. मस्त माहिती, एंट्रीलाच माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर पाठीमागे देखील एक फलक लावलेला आहे. त्याच्यावर देखील या सगळ्या लेण्यांसंदर्भात, म्हणजे इथं एकूण 28 लेणी आहेत आणि 20 की 24 बौद्ध विहार आहेत.
आणि व्यापाराच्या निमित्तानं कोरलं गेलेलं हे सगळं जे भिक्खू असतात, या भिक्खू किंवा व्यापारी यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा यांना प्रवासासाठी विश्रांतीसाठी कोरली गेलेली ही सगळी लेणी आहेत अशी माहिती पुढे फलकावरती लिहिलेली आपणास वाचायला मिळेल. संरक्षित स्मारक चेतावणी इथं पण आहे काहीतरी इतिहास. ती माहिती वाचल्याशिवाय आपल्याला माहिती कळणार नाही. 27 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब गांधारपाली बौद्ध लेणी पाहायला आले होते. हे बघा तिथं आपण लावले गाडी, ब्रिज आहे तिथं आणि एवढ्या पायऱ्या चढत चढत आपण आलोय वरती लेणी पाहायला. आतमध्ये लॉक केलं इथे. काय आतमध्ये लॉक केलंय ते? एकच रूम आहे प्रवाशाची. येस. तिकडे झोपायला खिडकी, विरंगुळा. झोपायला प्रवाशांसाठी हां, भिक्खू, बौद्ध भिक्खू. चला आता मेन लेण्यांमध्ये आपण एंट्री करतोय. पाली येथील प्राचीन शैलकृत बौद्ध लेणी गांधारपाली लेणी म्हणून ओळखली जातात. सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमाजवळ ही लेणी कोरलेली आहेत. पूर्वीच्या काळापासूनच या नद्यांच्या खाडीचा प्रदेश व्यापारी आणि दर्यावर्दी माल चढउतारीसाठी करत असत. कुंभारली आणि भोरच्या घाटातून भिक्खू आणि व्यापारी किनारपट्टीवरून घाटावरील प्रदेशात पोहोचत आणि विश्रांतीसाठी या लेण्याचा वापर करत. या लेणी समूहात प्रार्थनेसाठी 3 चैत्यगृह व भिक्खूंच्या निवासासाठी 25 विहार आहेत. यापैकी 9 क्रमांकाची गुफा ही लेणी चैत्यगृह याचा वापर पूजार्चा, सभा आणि निवासासाठी केला जात असे. हां, आता आपण ग्राउंड फ्लोअरलाच आहोत. अजून आपल्याला 3rd फ्लोअर गाठायचं आहे. एकूण 3 मजली आहेत त्या लेणी. मग छान आहेत. आता जसं आपण वरती जातोय ना तसं अजून छान छान पाहायला मिळते आपल्याला. ए, दमलात नाही ना? हां, तो काय बंद केलाय तिथं, चान्सच नाही. हे काय पूर्ण आलंय खाली हो. वरती छान पाहायला भेटलं असतं आपल्याला. एक हा ब्रिज इथलाच हे केला, बंदच केलाय तिथं. हा काय दगडी सगळ्या कोसळल्या ना, ढासळलंय सगळं. कळलं ना? मेन लेणी ती बघायची राहिली आपली. पावसामुळे सगळं बांधकाम ढासळलं आणि त्यामुळे आपल्याला वरती जाता येत नाहीये. मित्रांनो बॅनर लावलाय त्यामुळे काय वरती जायला चान्सच नाही. सगळे बुरुज ढासळल्यामुळं नो चान्स. चालेल, हे नाही दुसरं. वरती सर लेणी छान होती कारण माहिती तिथं लिहिलं आहे ना. गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या, विहार होते तिथं, असं पाहायला भेटलं असतं. 28 लेणी सर. आपण 9व्या क्रमांकाची केली, बाकी 22 ते 1 वरती आहेत सगळी. आणि बॅड लक आपल्याला काय पाहायला भेटलं नाही. चला. लेणीतील डाव्या बाजूच्या भिंतीवर कोरलेल्या 3ऱ्या शतकातील अभिलेखातून या लेण्यांची निर्मिती करण्यासाठी कुमार काणभोआ वेणुपालित याने दान दिल्याचे आपल्याला समजते. महाराज दिसले ना. घोडा पण आहे. महाराज असल्यावर असणारच ना. महाराज बसले घोड्यावर. एवढ्यावरती आंबेनळी घाट. आता आपण चाललोय प्रतापगडाकडे या आंबेनळी घाट. हा, अरे पुढे बघते बघ, ढग बघते बघ. त्याच्यापेक्षा आपल्याला रायगडला पाहायला मिळेल अगदी उंचावर.
प्रतापगडाला पण असणार कारण प्रतापगड पण उंचीवरच आहे. नाही पप्पा मी इथं बसतो. चला किल्ले प्रतापगड. अरे फोटो नाही काढलाय मी. चला, आपण आता एंट्री केलेली आहे प्रतापगड पाहायला. अफजल खान माहिती आहे? अफजल खान माहिती आहे ना, तो कोथळा बाहेर काढला महाराजांनी. तो या आपण त्या किल्ल्यावर जातोय बघायला. तिथं मारलं की महाराजांनी अफजल खानाला. माहिती आहे ना ते गाणं? माहिती आहे ना कुठचं ते? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान नाही दाखवतो तुला आता बघ. फायनल मित्रांनो आपण आलो आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि आता प्रतापगड वरती जायला आपण सुरुवात केली आहे. तुर्तास पहिला व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे. आता त्यानंतर प्रतापगडापर्यंत जाणारा सगळा दुसरा आपला व्हिडिओ असेल. सो मित्रांनो पहिला व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकून दाबा. भेटूया आपण प्रतापगडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.